छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा एकनाथ शिंदे साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकनाथ शिंदे साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धर्म की हर हर महादेव। 1971 मध्ये ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ही जी आपण वास्तू बघतो आहोत, ही वास्तू मंदिर म्हणून त्यांनी जाहीर केलेली आहे। ही मंदिर का मस्जिद म्हणून चौकशीचा अर्ज होता। त्यामध्ये हिंदूंच्या बाजूने भाऊसाहेब मोडक यांनी चांगल्या रीतीने हा दावा दाखल केला, आपलं म्हणणं मान्य केलं आणि मस्जिदला कुठल्याही प्रकारच्या खिडक्या नसतात, या वास्तूला खिडक्या आहेत आणि या ठिकाणी मूर्ती उभी राहण्यासाठी म्हणून जागा आहे, जिथे देवालय आपण म्हणतो। आणि या सगळ्या देवालयाच्या दृष्टिकोनातून असलेली वास्तू हे मंदिरच आहे, हे शासनाने तेव्हा जाहीर केलं। आणि 1976 मध्ये हे मंदिर नसून मस्जिद आहे, याकरता म्हणून 75/1976 असा दावा ठाणे जिल्ह्यालयात चालला आणि तो ठाणे जिल्हा न्यायालयातून तो कल्याण जिल्हा न्यायालयामध्ये वर्ग करण्यात आला। त्याचा नंबर 305/213 असा होता। त्यावेळा त्यांनी असा अर्ज केला की हा वक्फ आहे, त्यामुळे हा दावा कल्याण जिल्हा न्यायालयात न चालवता तो वक्फ बोर्डाकडे वर्ग करावा, हा सुद्धा अर्ज त्यांनी न्यायालयाने कल्याण जिल्हा न्यायालयाने फेटाळला। आणि आता हे मंदिरच आहे, सरकारने जो निर्णय दिला आहे तो योग्यच आहे असा निर्णय झालेला असल्यामुळे आम्हा सगळ्यांना आनंद होत आहे। दुर्गा माता की जय। माझं नाव दिनेश श्रीराम देशमुख, हिंदू मंच अध्यक्ष म्हणून आता माझ्याजवळ जबाबदारी आहे। 1966 पासून आम्ही या लढ्यामध्ये आहोत। दिवाळी न्यायालयामध्ये सदरच्या खटल्याबाबतचा सुनावणी होती आणि आमच्या माहितीप्रमाणे ती सुनावणी आज सकाळी पार पडलेली आहे आणि त्याबद्दलचा शासनाच्या बाजूने सदरचा निकाल लागल्याचे पद्धतच त्यामध्ये जोपर्यंत निकालाची प्रत हे आपल्यापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत त्यावरती भाष्य करणं योग्य होणार नाही। त्या अनुषंगाने आज दुर्गाडी परिसर असेल किंवा संपूर्ण याच्यामध्ये पूर्ण परिमंडळ 3 मध्ये योग्य तो पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी योग्य तो बंदोबस्त ठेवलेला आहे। कोणत्याही प्रकारच्या त्या ठिकाणी शांतता भंग होऊ नये म्हणून हा सदरचा बंदोबस्त सगळीकडे ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे सध्या परिस्थिती शांत आहे, त्यामध्ये कोणत्याही अफवावरती कोणत्याही नागरिकांनी विसंबून राहू नये अशा प्रकारचं आव्हान ठाणे पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे। सर, नेमका हा दावा काय ठोकवला होता आणि यावरती आज काय नेमकं त्याबद्दलचं जे काही कोर्टाचे ॲग्रीमेंट्स आहे किंवा त्याबद्दलचं भाष्य करणं आता योग्य होणार नाही। जोपर्यंत कोर्टाची निकालाची प्रत आपल्याकडे प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याबद्दलचं काही भाष्य करणं अधिकृतरित्या योग्य होणार नाही। पण प्राथमिक माहितीनुसार जो दावा होता त्यामध्ये शासनाच्या बाजूने सध्याचा निकाल लागल्याबाबतचे प्राथमिक माहिती आहे आणि त्या अनुषंगाने योग्य तो बंदोबस्त सर्व परिसरामध्ये ठेवलेला आहे। खास करून दुर्गाडी किल्ल्याच्या भोवती कशा प्रकारची सुरक्षित व्यवस्था या ठिकाणी असते? नाही, दुर्गाडी किल्ला असेल किंवा सगळ्याच ठिकाणी आपण बंदोबस्त ठेवलेला आहे, जेणेकरून या अनुषंगाने कोणत्याही प्रतिक्रिया उमटवण्याच्याकरता हा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि सगळीकडे वातावरण शांत आहे। धन्यवाद। वास्तू आहे त्याचं मध्यंतरी काही भिंती वगैरे कोसळून म्हणजे जे मूळ हे होतं स्वरूप ते नष्ट होण्याच्या मार्गावर होतं। त्यामुळे 94 साली शासनाने अर्ज केला होता की याची दुरुस्ती करण्याची परवानगी द्यावी। त्या अनुषंगाने कोर्टाने सुद्धा परमिशन दिली होती आणि त्या अनुषंगाने दुरुस्ती केलेली होती। आताही त्याचा किल्ल्याचा काही भाग कोसळण्याची शक्यता आहे आणि परत जे मूळ वास्तू आहे, जी जुनी पुरातन शिवकालीन काळापासून जी वास्तू आहे तिचं अस्तित्वच नष्ट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ते वास्तूचं जे अस्तित्व आहे ते परत पूर्ववत करणं आणि ती वास्तू पुरातत्व वास्तू म्हणून जपणं हा शासनाचा मूळ उद्देश आहे त्याच्यामागे। तर ही जागा त्यांच्या मालकीची आहे, टायटल डिस्प्युटेड आहे, मुळात शासनाच्या मालकीची असल्यामुळे वक्फ बोर्डाकडे हा जो दावा आहे तो हस्तांतरित करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, तो प्रश्न सुद्धा निकाली काढलेला आहे या अगोदर निर्माण कोर्टाने। प्रकरण असं होतं की या जागी मस्जिद आणि ईदगाहची एक भिंत आहे, म्हणजे मुस्लिम धर्मियाचं प्रार्थनास्थळ आहे आणि ते स्थळ असल्यामुळे त्यांच्या मालकीची ती जागा आहे आणि त्यांना ती जागेची मालकी मिळावी म्हणून तो दावा दाखल केला होता त्यांनी।